नमस्कार, न्यूज मेकर लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत। पुणे लोकसभा निवडणुकीची अंतिम टप्प्यातली रणधुमाळी जोरात सुरू आहे। पुणे तिथं काय उणे ही सर्व म्हण संपूर्ण जगामध्ये परिचित आहे। पुणे जसं IT शहर आहे त्याचप्रमाणे पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि पुणे ही सुशिक्षितांचं शहर आहे। या पुणे लोकसभेमध्ये अनेक मातब्बर उमेदवारांनी फॉर्म भरले होते, अनेकांनी प्रस्तावित पक्षाकडून फॉर्म भरले, अनेकांनी अपक्ष फॉर्म भरले। पण अशा पुणेकरांना खऱ्या अर्थाने एक सुशिक्षित चेहरा म्हणून ज्यांनी निवडणुकीच्या पूर्वी आपल्या सामाजिक कामाच्या माध्यमातून खूप असा चांगला ठसा उमटला होता, असे सईद आरकटी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता। सईद आरकटी हे खऱ्या अर्थाने काँग्रेसचा एक चेहरा असणारे, काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते आणि नेता अशी त्यांची छबी संपूर्ण पुणे शहरामध्ये आहे। आणि त्यांनी प्रस्तावित पक्षांना आव्हान दिल्यानंतर सुद्धा त्यांचं असं ज्या पुण्याची संपूर्ण भारत देशामध्ये एक दुरंगी लढत किंवा तिरंगी लढत म्हणून पाहिलं जात होतं, त्याच लढतीमध्ये खऱ्या अर्थानं चौरंगी लढत करण्याचा प्रयत्न सईद आरकटे यांनी केला। परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि अनेक पुणेकरांना त्यामुळे त्यांचा हिरमुळ झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नेमकं त्यांनी फॉर्म का माघारी घेतला किंवा एवढं मोठं धनदानगी आणि प्रस्तावित पक्षांना आव्हान दिल्यानंतर सुद्धा आपली उमेदवारी त्यांनी माघारी घेण्याचं नेमकं कारण काय, या संदर्भामध्ये ते आपल्याशी बातचीत करणार आहेत। सईद आरकटी सरांचं न्यूज मेकर लाईव्हमध्ये सर स्वागत। सर, आपण खूप मोठं सामाजिक काम आणि राजकीय काम आजवर केलेलं आहे आणि अशा कामाच्या जोरावरती आपण पुणे लोकसभेची निवडणूक लढत होता आणि एवढ्या मोठ्या प्रस्तावित पक्षांना धनदानग्यांना आव्हान दिलं असताना धनशक्तीवर जनशक्ती हा लढा आपण उभा केला, परंतु ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण आपला उमेदवारी अर्ज का माघारी घेतला? मला माघार घेण्याच्या आधी काँग्रेस पक्षाने काही नेत्यांनी, सिनियर नेत्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं, सारखं मला माझ्या संगत मीटिंग केली आणि मीटिंग केल्यानंतर मला आश्वासन दिलं का तुमचा काय नाराजगी आहे ते आम्ही दूर करू आणि तुम्ही माघार घ्या, कारण वोटचे कॅल्क्युलेशन्स थोडा खराब होणार होते इलेक्शनच्या वेळी, म्हणून मला माघार घेण्यासाठी प्रेशर घातलं आणि काँग्रेसचे लोकांनी मला माघार घेण्यासाठी आग्रह धरला। दिल्लीमधून पण मला OBC नेत्यांचा फोन आला की तुम्ही माघार घ्या आणि आपल्याला एकच दंगेकरांना निवडून आणायचं आहे, तर त्यासाठी मी माघार घेतलं आहे। ते तुम्ही भाजपला हरवण्यासाठी खऱ्या अर्थाने माघार घेतली आणि काँग्रेसला विजयी करणार आहात। आपण काँग्रेसचे जुने नेते आहात, काँग्रेसमधनं तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे या आपल्या बोलण्यावर निश्चित होतं, परंतु काँग्रेसच्या अशा कुठल्या नेत्याने आपल्यावर दबाव टाकला की मताचं दुर्विकरण होऊ नये या उद्देशाने आपण माघार घेतली? मला ॲक्च्युली OBC नेत्यांचा फोन आला AICCमधून आणि त्या प्रेसिडेंटचा, आणि त्यांनी माघार घ्यायला सांगितलं मला। OBC नेते नेमके कोण? कॅप्टन आहे, कॅप्टन साहेब, ते OBCचे अध्यक्ष आहे, ऑल ओव्हर इंडिया काँग्रेस कमिटीचे OBCमध्ये, आणि त्यांनी मला माघार घेण्यासाठी माघार घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला की आपल्याला काय आश्वासनं दिलं की म्हणजे त्या पद्धतीने? नाही, मला असं बघितलं गेलं तर मला नाराजगी होती, पण माझी नाराजगी दूर केलेली आहे आता, आणि पुणे शहरचं पण काँग्रेसच्या लोकांनी पण मला सपोर्ट केलं की तुम्ही माघार घ्या, तुमचं सगळं जे काय तुमचं विचार आहे ते आम्ही मान्य करू। आता आपण काँग्रेसचा प्रचार करता की भाजपचा? आता सहजच आहे, मी काँग्रेसचाच उमेदवाराला सपोर्ट करणार आहे। आता तुम्ही काँग्रेसचा प्रचारक म्हणून काम करत आहात। आता निवडणूक झाल्यानंतर नेमकं आपले दिलेली आश्वासनं जर पाळले नाहीत तर मग आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? नाही, मी तर आपली भूमिका मांडणार आहे, आणि माझ्याकडून जितकं पण माझे जे ओळखीचे रहिवासी आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघमध्ये आणि हडपसर मतदारसंघमध्ये, तिथं मी त्या काँग्रेससाठी काम करणार आणि त्यांना मत। लोकसभेच्या नंतर जी विधानसभा निवडणूक होणार आहे, मग तुम्हाला काय विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी देतो वगैरे असं काय आश्वासन दिलं का वेगळ्या पद्धतीचं काय आश्वासन दिलं? तसं तर काय नाही, ते इश्यू आलेला नाही आहे आणि ते नंतरचा भाग आहे, ते नंतरचं बघूया। आता सरळ तुम्ही मायनॉरिटीमधनं येता, तुमच्या मतामुळं खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाला म्हणजे तोटा होणार होता आणि ते भाजपचा फायदा, तुम्हाला त्या काळामध्ये भाजपनं निवडणुकीचा अर्ज ठेवा म्हणून अशी काही विनंती केली होती का?
मला 1-2 कॉल आले होते, पण मी दुर्लक्ष केलं त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या विजयासाठीच खऱ्या अर्थानं माघार घेतली. हो आता आपण काँग्रेसचा प्रचार करत आहोत. हो ज्यांनी खऱ्या अर्थानं आज संपूर्ण भारत देशामध्ये लोकशाही धोक्यामध्ये आहे हा उद्देश घेऊन अनेक लोकांनी काँग्रेसला मदत करण्यासाठी माघार घेतली. त्याच्यामध्ये सुशिक्षित आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं IT क्षेत्रामध्ये खूप मोठं असं काम उभा केलं आहे त्या सईद आरकटी साहेब यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या मताचं ध्रुवीकरण होऊ नये आणि काँग्रेसचं मत ही लोकशाहीला पोषक असल्यामुळे त्यांनी लोकशाही वाचविण्यासाठी खऱ्या अर्थानं काँग्रेसला पाठिंबा दिला असं त्यांच्या बोलण्यावरून दिसतं. आणि ह्या काँग्रेसला पाठिंबा देण्यामागे त्यांची भूमिका अशी की लोकशाही जिवंत राहिली पाहिजे त्या उद्देशाने त्यांनी काँग्रेसचा आज प्रचार सुरू केला आहे. त्यांची माघार ही खऱ्या अर्थानं काँग्रेसला फायदा देणारी आणि भाजपला तोटा करणारी होती का हे आपण लवकरच निवडणुकीच्या माध्यमातल्या निकालातून आपल्याला दिसून येईल. धन्यवाद. आपण न्यूज मेकरला वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.